मुंब्रा पोलीस स्टेशननी एक अतिशय हा उत्कृष्ट मुद्देमाल कामगिरी 13 किलो केलेली आहे. 629 ग्रॅम आहे. त्यांनी त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहे त्याचे अधिकारी याची आताच्या मार्केटमध्ये यांच्या 27 कोटी नेतृत्वाखाली 21 लाख MD ची केस 77 केलेली हजारच्या आहे. आसपास किंमत आहे. याच्यामध्ये 13 आणि किलो हा 3 टप्प्यामध्ये 629 मिळालेला आहे. ग्रॅम आपल्याला पहिल्यांदा MD 23 त्यांनी ग्रॅमचा मिळाला जप्त होता, केलेली आहे. त्याच्यानंतर 3.5 किलोच्या आसपास मिळाला आणि नंतर मार्केटमध्ये 10 सध्या किलो. 27 कोटी 21 लाख 77 हजाराच्या आसपास आहे. आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026 NDPSचे कलम 8क 22ब आणि 29 प्रमाणे याच्यामध्ये दाखल केलेला आहे. तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला NDPSच्या याच्यामध्ये आमच्या माहिती टीमने मिळाली अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. बिलाल त्यांना हॉस्पिटल आहे अर्थात, मुंबईत, सिनियर वाय PI जंक्शनच्या जवळ शिंदे तिथं आणि कोणी नमाळे मॅडम MD विकायला यांनी येत आहे. मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्या टीम गोपनीय माहितीच्या मध्य प्रदेशमध्ये आधाराने, होती त्यावेळेस त्यांनी या तिथून दोघांच्या बासू कंटिन्यू सय्यद टचमध्ये म्हणून मुंबईचा रहिवासी आहे, त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला 23.5 ग्रॅम वजनाचं MD मिळालं. त्याच्यानंतर त्याला इंट्रॉगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेशमधून येतो आहे आणि परत एक खेप त्याची येणार आहे. त्यासाठी आणि त्यामध्ये रामसिंग गुटर आणि कैलास बलई हे 2 आरोपी मध्य प्रदेशचे आले होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम MD जप्त केलेली आहे. ते हा MDचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे, म्हणून आपण तिकडं टीम पाठवली होती यांच्या इंट्रोगेशननंतर. आणि तिथेही आपल्याला 2 आरोपी मिळालेले आहेत, मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मंसुरी. त्यांच्याकडून 9 किलो 956 ग्रॅमचं MD जप्त केलेलं आहे. असे एकूण 13 किलो 629 ग्रॅमचं MD या आमच्या टीमनी जप्त केलेलं आहे. आरोपी सध्या PCR आहेत, त्यांचे इंट्रोगेशन सुरू आहेत. याच्यात काही अजून आम्हाला पुढची लिंक तपासायची आहे. काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे. ही कामगिरी जी केलेली आहे ती जी आमची NDPSची जी टीम आहे, API केदार, API जाधव, API दळवी, म्हणजे यांनी मध्य प्रदेशमध्ये आणि मुंब्रामध्ये तिघांनी एकत्रित काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत कर्मचारी पण आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार शेगर, पोलीस शिपाई महांगडे, पोलीस शिपाई वरपे, पोलीस शिपाई तेलंगे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई तडवी, पोलीस शिपाई सपकाळे, पोलीस शिपाई प्रवीण पाटील आणि पोलीस शिपाई थोरवे यांनी ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मुंब्रा NDPS टीमची कामगिरी तशी ज्या वेळेपासून मी चार्ज घेतलेला आहे किंवा मॅडम आहेत आणि सिनियर PI आहेत शिंदे यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंत ताब्याच्या 58 केसेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 48.5 कोटीचा माल जप्त केलेला आहे. तर या कामगिरीबद्दल मी आमच्या टीमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. किती आरोपी असण्याची शक्यता आहे? सध्या जे इंट्रॉगेशन चालू आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अजून फरार आहे, मध्य प्रदेशमधलाच आहे आणि त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे आरोपी जो मेन आरोपी आहे तो यापूर्वी पण या प्रकारच्याच धंद्यामध्ये होता. मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 302चा पण गुन्हा आहे. 302चा जो गुन्हा होता त्याच्यामध्ये पण तो आहे आणि आर्मॅटचे पण त्याच्यावर गुन्हे आहेत. गँग आहे का पूर्ण पॅकेट आहे का? हे मुंब्र्यात जो आपला जो भेटलेला आहे बासू, तो फर्स्ट टाईम आपल्याला भेटलेला आहे. परंतु ही जी गँगच आहे मध्य प्रदेशातून ती ऑपरेट होती आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ते माल पुरवतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ठाण्यात कसं काय ओळख कशी झाली त्यांची? ते गोपनीय, आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही ते.